विद्या, ए विद्या, या पिशव्या नेऊन ठेव बघू. विकी विकी केव्हा आलास बाबा? हे धर 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 धर, गंमत आणले. राम चॉकलेटचा पापा. पळ पळ पळ. नमस्कार करते. हा नाना. आयुष्यमान भव. बैस बैस बैस. केव्हा आलीस? आत्ताच आले, सकाळच्या गाडीने आले. राजाभाऊ आलेत की नाही? परवा यायचे ते. अहो मग आहेतच इथं. कसं काय चाललंय त्यांचं? छान चाललंय. नोकरी एके नोकरी. ते चालायचंच ग, पण एकंदरीत छान चालला ना संसार तुझा? हो. हा पण काय ग, आता बर्फी वगैरे केव्हा देणार आहेस? इश्शा, इतक्यात नाही. हा चला विजया आली. आता परवा थोरले जावई बापू सुद्धा येतील. आता फक्त विणा यायची बाकी राहिली. येई सुद्धा ऐकणार दादा तिला घेऊन. हे काय रे ऐकणार दादा, एकटाच आलास? हो, एकटाच आलो. अरे राम, विणाताई का नाही आली? वीणाताई का नाही आली? इकडे कानात सांगतो तुझ्या. अगं तुझ्या ताईला बाळ होणार आहे आता. अय्या, अरे काय म्हणतोस काय एकनाथ? हा हो ना. अहो डोहाळे लागले तिला. मी गेलो तेव्हा कळलं मला. ना पत्र नाही मिळालं तुम्हाला त्यांचं? नाही. अहो मी गेलो त्याच्या आदल्या दिवशीच टाकले त्यांनी. तोंड गोड कर बाबा. हो आणि असाच येत जा नेहमी चांगली बातमी सांगायला. हो, साखर खातो मी, साखर खातो. आपल्याला काय, चांगली बातमी ती चांगलीच बातमी. पण बघा, सगळ्याच बातम्या काही चांगल्या नसतात हो. जळलं मेलं लक्षण. अरे चांगली बातमी सांगायला साखरच काय, पेढे देईन मी तुला, मग तर झालं. हो नाना, तुम्ही नेहमी म्हणता मला डोकं नाही म्हणून. नाहीच आहे. नसेलही. नाहीच आहे. तेच बरं आहे. का? भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी घालू काठी. हे एकच सत्य, बाकी सगळं मिथ्या. अरे पण तू कशाबद्दल बोलतोय हे सगळं? हे बघा, हे ते पत्र घ्या, वाचा म्हणजे कळेल. तायड्याचं पत्र आहे. तीर्थरूप नानांना सौ वीणाचा शिरसाष्टांग नमस्कार. पत्रास कारण की बरेच दिवस तुम्ही आला नाहीत, त्यामुळे सांगेन म्हणून सांगायची राहिलेली एक गोष्ट राहून गेली, म्हणून आज सहजच पत्राने कळवित आहे. राग नसावा. पाहिलंस, जावई बापूंना फ्री जावाय म्हणजे त्यांना नको आहे, पण त्यांना घेऊन द्या असं आपल्या लेकीने लिहिलंय. नाना, असा राग आला होता म्हणून सांगू नाना? बाबा रे, तू काही कमी जास्त बोलला नाहीस ना त्यांना? नाही, तुमच्याकडे बघून गप्प बसलो मी. बरं केलंस रे बाबा. अरे मुलीकडची बाजू आपली. हो ना, म्हणून तर गप्प बसलो. मग विणाताई येणार नाही आता? परवा सणाला सुटाचं कापड दिलत नाही का तुम्ही? पण त्यांना अंगठी हवी होती 1.5 तोळ्याची. मी म्हणालो नाही का नाना तुम्हाला, त्यांना तात्यासाहेबांच्या मृत्यूपत्राबद्दल कळले म्हणून. त्यांना वाटते तुम्हाला इस्टेट मिळाली आहे, गडगंज इस्टेट. विशुबाळ, डाळ शिजले का बघून ये जा. तंबोरा धूळ खात पडला होता कोपऱ्यात. शेजारच्या बाई भेटल्या होत्या, सांगत होत्या नवरा मारतो सुद्धा म्हणे तिला. आणि सासू तर सारखी घालून पाडून बोलत असते. मग विणाताई गप्प का बसते? गप्प बसली की सासू जास्तच त्रास देईल. लगेच खडसावून विचारायला पाहिजे. विद्या असं बोलू नये बाळ. मुलीच्या जातीने असं तोंड आणि फटकळ असू नये. जा, एकनाथ दादाला चहा नेऊन दे. तायडी स्वतः म्हणाली मी येत नाही म्हणून. पण नाना, तोंड एवढंच झालं होतं तिचं. रडायला लागली बिचारी विशूचं नाव घेतल्यावर. ठीक आहे, मी पत्र लिहितो त्यांना. जमलं तर देऊया की.
फ्रीज देऊया, स्कूटर देऊया, नाही कोण म्हणते. पण आमच्या परिस्थितीचा थोडासा तरी विचार करा. जास्त नाही म्हणत मी, थोडा तरी. रंजना जरा ही ही फाईल जरा तुम्ही हँडल कराल का प्लीज? शुअर. थँक्यू. बाय द वे आज संध्याकाळी माझ्याबरोबर चहाला येणार का बाहेर? काय विशेष काय? नाही, सहज. अच्छा, म्हणजे लग्नाची पार्टी पेंडिंग आहे. व्याज म्हणून चहा वाटतं. तसंही समजा तुम्ही. नमूचा न नमू मस्त गाणं झालं पाहिजे हं? बघ बघ असं फक्कड म्हणते गाणं म्हण न. आठवलं. नको ताई रुसू कोपऱ्यात बसू येऊ दे ग गालात खुद कन हसू. नको ताई रुसू कोपऱ्यात बसू. स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा. स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकाच केव्हा. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी. दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड. डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहून का. डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहून का. कामापुरता मामा ओ मामा ओ मामा. कामापुरता मामा ताकापुरती आजी. जोवरी पूर्वी हट्ट तोवरी पत्नी असते राजी. कामापुरता मामा ओ मामा ओ मामा. माझी या माहेराजा जा. माझी या माहेराजा. माझी या माहेरा जा रे पाखरा. माझी या माहेराजा जा. माझी या माहेराजा. माझी या माहेराजा. येते तुझ्या सोबतीला आतुरले माझे मन. वाट दाखवाया नीट माझी वेडी आठवण. मायेची माऊली सांजची सावली. मायेची माऊली सांजची सावली. माझा ग भाई राजा. माझी या माहेरा जा जा. माझी या माहेरा. वीणा वीणा काय झालं? वीणा काय झालं? विजूताई, काय ग? नाथ दादा काय सांगत होता? काय सांगत होता? वीणाताईला खूप त्रास देत असतील का ग तिचे सासरचे लोक? अगं त्या एकनाथ दादाचं वेड्याचं काय ऐकतेस तू? मग तिला पाठवली का नाही ग? मी किती वाट बघते तिची. अगं तिला दिवस गेलेत. फार धावपळ करायची नसते अशा वेळी. ती येईल की तिच्या नवऱ्याबरोबर. मला सुद्धा माझ्या सासरी असाच त्रास देतील का ग? ए वेडाबाई, उगाच डोक्यात काहीतरी आणून भलता सलता विचार करत बसू नकोस. पण मनात सारखं तेच येतं ग. अगं आता मी नाही का माझ्या सासू सासऱ्यांबरोबर राहत? मला कुठे कोण त्रास देत आहेत? आणि सासू सुनेची किरकोळ कुरपूर कुठल्याही घरात चालायची. जरासं जमून घेतलं ना दोघींनी नीट
की सगळं व्यवस्थित जमतं. हे पण सासू नेहमी सासूरवास करते का ग? हे बघ, आईला वाटतं मुलावर माझा हक्क असावा आणि बायकोला वाटतं नवऱ्यावर फक्त आपला हक्क असावा. हळूहळू दोघींच्याही लक्षात येतं की हा हक्क आपापल्या परीने आपण वाटून घ्यायला हवा. पण विनेची सासू तिला फार. मी सांगू का, खरं तर अशी वाईट सासू भेटली ना तर तिच्या डोळ्यात की नाही तिखटाची बुक्की फेकून मारली पाहिजे. एकदा असं केलं ना की परत म्हणून वाटेला जाणार नाही कधी. काय ग आई? काय बोलतेस याचं भान आहे का तुला? जपून आब राखून बोलावं. किती झालं तरी पोरीची जात तुझी. अरे वा, म्हणे पोरीची जात म्हणून काय आम्ही गप्प बसायचं वाटतं नेहमी. आम्ही नाही जा. दानगोबाच आहेस. आहेच मुळी. मला भेटू दे ना अशी सासू. हो हो, मग फेक तिच्या डोळ्यात तिखट. हा, काय सुरेख बंगला आहे ग सुधा तुझा. तरी तू फोटो बघतेस. ताई, प्रत्यक्ष बघायला केव्हा येणार आहेस? येईन ग एखाद्या सुट्टीत. आमचं काय, शाळा आहे की शाळा. हे बघ, आम्ही एक दुसरा पण प्लॉट घेतलाय कात्रजच्या रस्त्यावर. बर. अगं ह्यांचं एक कुळ होतं ना जुनं, त्यांनी पूर्वीच जागा घेतली होती. आता त्यांना नड आली म्हणून त्यांनी हा नंगळ घातली. मी म्हंटल स्वस्तात जागा मिळते, घेऊन टाकूया. चांगली 5,000 स्क्वेअर फूट जागा आहे. बाकी छान जागा मिळतात हो सुधे तुला. अगं टेकडीवर उभं राहिलं की अख्खं पुणे दिसत. केवढ्याला घेतली असेल ती जागा? केवढ्याला? फक्त 2 लाख. हा ताई, तू पण घेऊन टाक ना एक जागा पुण्यात. कधीची घ्यायचे म्हणते ग, पण आमच्या श्रीच्या लग्नात भरमसाठ खर्च झाला ना. बाकी सुधे, तुझा नवरा बाकी नशीबवान. हा, कस्टम्सची नोकरी म्हणजे काय अगदी. अगं सगळी ह्यांची कर्तबगारी. प्रमोशन साठी उगाच नाही प्रेफरन्स मिळाला. आणि व्याप तरी किती वाढलाय हल्ली. मम्मी, तिकीट मिळाली. फर्स्ट क्लास आहे, पण एसी काय मिळालं नाही. फर्स्ट क्लास मिळाला ना. हं. बस. अगं पण इथे यायचा किती वैताग झाला. मावशी, तू आता एक फोन घेऊन टाक बघू. अगं आता तुझ्या घरात जर फोन असता ना तर मी स्टेशनवरूनच फोन केला असता आणि मम्मीला एव्हाना निघता सुद्धा आलं असतं इथून. अरे फोन काय, फोन ना घेऊ की. श्रीला प्रमोशन मिळालं की लगेच फोन घेऊ. बरं चिंटू बाबा, हं? लाडू कधी देताय? अगं ताई, अलीकडच्या मुलांचं काही सांगता येतंय का? पटकन एखादी मुलगी बगलेत घालीन आणि पाया पडून सांगेल आई ही तुझी सून. पण तसं म्हणशील ना तर आमचं काही म्हणणं नाही. मुलगी चांगली असली की झालं. ते बघ मम्मी, आता चल, आता निघायला तयारी करायला हवी आपल्याला. सुधे, हं? उशीर होईल. चल आटो, चल. तर मी काय म्हणत होते काय? की फक्त मुलगा चांगला असला ना की म्हणजे झालं. बाकी पप्पांची काही अट नाहीये. लग्न कसं करायचं त्याचे त्यांचे इतके प्लॅन्स आहेत म्हणून सांगू तुला. असं काही स्पेशल? भरपूर खर्च करायचा. हाटे फॅमिलीत आता आणखी कोणाचं लग्न होणार आहे? हो हो, ते आहेच म्हणा. तू बॉम्बेचा रेसकोर्स पाहिलास का रे? किती मोठं ग्राउंड आहे. तर पप्पा म्हणाले जावई म्हणाला तर रेसकोर्स वर लग्न मंडप घालू. मग मी मुद्दामच चिडवते पप्पांना. मी लव्ह मॅरेज करणार आहे, अगदी सिनेमातल्यासारखं. बिन हुंड्याचा आणि गरीब नवरा करणार. पण मग पप्पा की नाही डोळे मोठे करतात आणि म्हणतात ओके, चॉईस इज युअर्स रंजू, आणि हसतात. पण हे रे काय, मीच बोलते मगापासनं. तू पण काहीतरी बोल ना. वीणा, आलीस? तुझीच वाट बघत होते मी. का बरं? सहज असं बस ना. बोल. कंटाळ येतो ग मला एकटीला. पुस्तकं वाचून वाचून तरी किती वाचायची? आणि इथं गप्पा कुणाशी मारायचे? ह्या माय लेकांच्या सतत पैशाच्या गोष्टी चाललेल्या असतात. राहिले अप्पा, ते तर बिचारे दिवसभर बाहेरच असतात.
मला नोकरी नसती ना तर रोज आले असते. पण आता ऑफिस आणि वसंता अशा 2-2 ड्युटी सांभाळायच्या असतात. म्हणजे फिरायला जायचं ना? नाही ग, पण नोकरी करा, स्वयंपाक करा, घर सांभाळा. तसा तो मदत करतो मला, पण मलाच बरं नाही वाटत त्याला भाजी चिर म्हणून सांगायला. रेडिओ लाव. तुझ्या आधी जी चारू होती ना, तिलाही असाच प्रश्न पडायचा, वेळ कसा घालवायचा. पण अगं लग्न झालं नव्हतं माझं तेव्हा, खूप वेळ असायचा. ती कशी होती ग स्वभावानं? गरीब होती फार, मेहनती होती, तुझ्यासारखीच. नमू कशानं गेली ग ती? मला तर शंका यायला लागली ती वेडसर तर नाहीये. मध्ये झाडांशी काय बोलते, तंबोरा काय वाजवते. नाही म्हणजे माणसाला कलेची आवड असावी, पण त्याला काही काळ वेळ आहे की नाही. अशी एज्युकेटेड आहे ना ती? कसलं एज्युकेशन ग, खेड्यातलं शिक्षण ते, त्याला काय अर्थ आहे. कुठली तरी आपली पांचट पुस्तकं वाचत बसते, कामाच्या नावाने बोंब, आणि परत कुणी काय बोललं, जरासं बोललं की रडायला सुरुवात. रड रड रड. छे, हा काय संसार झाला. हे बघ श्री, थोडंसं ऍडजस्ट करावं लागतं संसारात. ती चुकते तसं तुझं सुद्धा काहीतरी चुकत असेल. सुधारेल हळूहळू. शहरातली सवय व्हायला वेळ लागतो काही मुलींना. ती सवय तिला होईपर्यंत मलाच वेळ लागला नाही म्हणजे मिळवलं. वहिनी, ए वहिनी. अरे आज गेला नाहीस ऑफिसला? अगं कंटाळा आला मग घेतली सुट्टी. अगं पण तू का अशी बसलीयस? तू विचार फार करतेस बुवा. कुठे काय? काही नाही रे. काही नाही काय, तुझा चेहराच सांगतोय. परवा श्रीनं मारलं ना तुला? नाही. नाही काय, खोटं बोलतेस तू. त्यांना आवडत नाही रे. आपण म्हणजे मी गाणं गाते ना ते. हे बघ वहिनी, एक स्त्री आणि पुरुष यांच्यात सरळ शुद्ध मैत्री असू शकते हे मान्यच करत नाही आपला समाज. बरं ते जाऊ दे. हे खास विनोदी गोष्टींचं पुस्तक तुझ्याकरता आणलंय. अगं आता या दिवसात तू हसत खेळत राहिलं पाहिजेस. आता आणखीन एक छोटा स्त्री घरात येणार आहे ना, त्याच्यासाठी. नाही कळली आम्हाला बातमी. मग काय, एका बाजूला बाळराजे आणि दुसऱ्या बाजूला श्रीधरराज, अशा 2 झोपी जाणाऱ्या श्रोत्यांसमोर सौ वीणा श्रीधर सादर करीत आहेत अंगाई गीत. लिंबोणीच्या झाडाखाली चंद्र झोपला ग बाई. झाडा खाली नाही की मग? झाडा मागे. हो अरे हो, झाडा मागे नाही का. बर, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. हल्ली मिरचंदाने लिफ्ट देत नाही वाटतं. कोण बॉस? छे, मीच टाळते त्याला हल्ली. का ग? मला नाही आवडत त्याची नजर. डोळे बघितलेस त्याचे? खरंय. ए आपण भेळ खाऊया. हो जरूर, मी सांगतो ना. वेटर, 2 भेळ. आई, तुला माहितीये काय, आज दुपारी मी आणि वसंता गेलो होतो हॉटेलमध्ये. काय सांगू तुला, तिथे मी शेजारच्या श्रीला बघितलं एका मुलीबरोबर. अगं मला तर इतकी कसं तरी वाटलं माहितीये. मला नक्की काहीतरी संशय होतोय, पण काहीतरी केलं पाहिजे. काय? हे पुस्तक कोणाचं? जयंताने दिलंय. माई म्हणालीच मला, मी तुला किती वेळा सांगितलंय त्याच्याकडून पुस्तक आणत जाऊ नकोस म्हणून. माझं डोकं फिरतं. अहो पण वाचायला काहीच नव्हतं म्हणून त्यांनी आणून दिलं. पोथ्या वाचत जा, माईच्या पोथ्या. त्या टोचतात तुला? नाही ती 5 पुस्तकं वाचत बसायची. आज पुस्तकं आली, उद्या चिठ्ठ्या चपाट्या येतील पुस्तकातून. शी, काहीतरी घाणेरडंच काय बोलताय तुम्ही? तोंड वर करून बोलू नकोस, थोबाड फोडीन.